मेरीवेदर मैदानावर भरविण्यात आलेल्या भीमा कृषी प्रदर्शनाच्या आजच्या तिसऱ्या दिवशी कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी लहान मुलांसह आबालवृद्धांनी आणि शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. 5 फूट सरडा आणि एकाच मैदानावर 13 वेळा रेकॉर्ड केलेला हिंदकेसरी हरण्या बैल व अन्य जनावरे पाहण्यासाठी लोकांची अफलातून गर्दी होती. हिंदकेसरी शर्यतीतील हरण्या बैल, 3 वर्षांची राधा गाय, मारवाडी जातीचा स्टेलियन गब्बर नावाचा काळा रंगाचा घोडा, 350 किलोचे डुक्कर, 120 आणि 90 किलो वजनाचे बोकड, 33 इंचाचा घोडा, 1 टनाचा लाल कंदारी बैल, मुरा रेडे, 10 डझनाच्या केळीगड, 11 किलोचा भोपळा, 10 किलोचा कोहळा हे प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण ठरले होते. कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून दरवर्षी शेतकऱ्यांना नवनवीन कृषीविषयक माहिती व शासनाच्या वतीने वेगवेगळ्या शेतीसाठी उपयुक्त असलेल्या प्रकल्पांची माहिती मिळते. याचबरोबर शेती साहित्य, बी बियाणे यांचीही मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. 3 दिवसात शेतीसाठी आवश्यक असलेल्या साहित्याची नोंद झाली. आज तिसऱ्या दिवशी सुमारे 12 कोटींची उलाढालही झाली आहे. प्रदर्शनाचा शेवटचा दिवस असल्याने दुपारी 4 वाजता सांगता समारंभ व पुरस्कार वितरण समारंभ होणार आहे. प्रदर्शनात रिंगण सोहळा आयोजित पार पडला, ज्यामध्ये गोमाता पूजन माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले, खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी परीक्षक डॉक्टर सुनील काटकर, डॉक्टर शिंदे, किरण रणदिवे, इंद्रजित जाधव आदी उपस्थित होते. आजही सणाच्या शेवटच्या दिवशी प्रदर्शन पाहण्यासाठी कोल्हापूर तसेच आजूबाजूच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी यावे असे आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केले आहे. भीमा कृषी प्रदर्शनाला भेट देणाऱ्या शेतकरी व नागरिकांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम, चर्चासत्रे, तांदूळ महोत्सव, कृषी योजनांची माहिती, डेअरी फार्मिंग, सेंद्रिय शेती, मत्स्यबीज माहिती, ड्रोन शेती, फळबाग व फुलबाग शेती, अनेक जातिवंत जनावरे तसेच 5 फुटांचा इग्वाना सरडा व बैलगाड्या शर्यतीमधील हरण्या बैल हे सर्व मिळणार एकाच छताखाली, म्हणजेच भीमा कृषी प्रदर्शनाच्या कार्यस्थळावर.